नमस्कार मित्रांनो, जीएसआयटी सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जॉब करायचा असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय चांगली संधी एसबीआय ने इथं दिलेली आहे आणि या संधीचा तुम्हाला निश्चितच फायदा करायचा आहे। इकडे तिकडे फिरत बसण्यापेक्षा तुम्ही स्टेट बँकेमध्ये जॉब करण्याची ही संधी गमावू नका। तुमचं ग्रॅज्युएशन फक्त असणं आवश्यक आहे। इथं तुम्हाला कोणत्याही अनुभवाची आट नाही किंवा तुम्हाला इथं परीक्षा फी देखील जास्त नाही। अतिशय कमी परीक्षा फी मध्ये तुम्हाला इथं ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे आणि एसबीआय मध्ये जॉब मिळवायचा आहे। 7,000 पेक्षा अधिक जागा एसबीआय मध्ये या ठिकाणी ओपन झालेल्या आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बघा 500 पेक्षा अधिक जागा ज्या आहेत त्या अधिक जागा एसबीआय मध्ये भरल्या जाणार आहेत। तर ही जी भरती आहे या भरतीबाबतची सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचबरोबर तिथे जी ऑनलाईन परीक्षा आहे ती ऑनलाईन परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे, त्याच्यामध्ये कोणते टॉपिक असणार आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर लगेचच करून घ्यायचा आहे। तर सुरुवात करूया आपण आपल्या या व्हिडिओला। तर बघा, भारतीय स्टेट बँकेमध्ये 7,000 पेक्षा अधिक जागांची भरती आलेली आहे आणि याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत। ते 9/5/2026 पासून तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता आणि शेवटची तारीख ती आहे 8/6/2026 पर्यंत तुम्हाला इथं ऍप्लिकेशन करता येणार आहे। हे लक्षात घ्या। तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी इथं वेबसाईट दिलेल्या आहेत। ही अप्रेंटिसशिपची भरती आहे। तुम्हाला इथं 1 वर्षासाठी अप्रेंटिसशिप एसबीआय मध्ये करता येणार आहे। अप्रेंटिसशिप ज्यांना करायचे आहे, ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे अशांसाठीची ही सुवर्ण संधी आहे। तर बघा, इथं तुम्हाला या अप्रेंटिसशिपच्या वेबसाईट दिलेल्या आहेत। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ही वेबसाईट देखील दिलेली आहे। तिथून तुम्ही काय करू शकता, ऍप्लिकेशन करू शकता। तर बघा, इथं तक्ता दिलेला आहे। या तक्त्यामध्ये महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत तर 504 जागा महाराष्ट्रासाठी आहेत। एकूण जागा 7,150 इतक्या देण्यात आलेल्या आहेत। आलं का लक्षात? तर बघा, ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आहेत। जे विद्यार्थी डिसेबिलिटी आहेत त्यांच्यासाठीच्या काही सूचना इथं दिलेल्या आहेत। या सगळ्या सूचना मी मित्रांनो वाचून दाखवत नाही। ही जी पीडीएफ आहे त्या पीडीएफ ची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तिथून जाऊन तुम्ही काय करू शकता, ही पीडीएफ देखील मिळवू शकता। अप्रेंटिसशिपच्या वेबसाईट वरून देखील ही पीडीएफ मिळवू शकता। आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, इथं काय म्हटलेलं आहे, कोणत्याही विद्यापीठातून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं आवश्यक आहे आणि तुमचं ड्युरेशन ट्रेनिंगचं किती असणार आहे तर 1 वर्षाचं ट्रेनिंग ड्युरेशन असणार आहे। त्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे 15,000 पर मंथ इतकी। आलं का लक्षात? अप्रेंटिसशिप करत असताना तुम्हाला इथं सॅलरी असणार आहे ती 15,000 रुपये इतकी असणार आहे। त्याचबरोबर तुमची सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती ऑनलाईन तुम्हाला रिटन टेस्ट द्यावी लागणार आहे। तुमची टेस्ट असणार आहे ती तुमच्या लोकल भाषेमधून असणार आहे। ऑनलाईन रिटन टेस्टचा इथं सिलेबस देखील दिलेला आहे। जनरल अँड फायनान्स अवेअरनेसचे 25 क्वेश्चन असणार आहेत। जनरल इंग्लिश 25 क्वेश्चन, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 25 क्वेश्चन, रिझनिंग ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर ऍप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन, असे एकूण 100 क्वेश्चन 100 मार्कांना मित्रांनो असणार आहे। आणि तुमचं जे मीडियम असणार आहे परीक्षेचं ते इंग्लिश असणार आहे। त्याचबरोबर इथं बघा, तुमची जी लोकल लँग्वेज आहे त्या लोकल लँग्वेज मधून तुमचं परीक्षेचं तुम्ही काय करू शकता, जी काही मॉडेल आहे किंवा परीक्षा आहे ती देऊ शकता। एकूण 100 मार्कांची परीक्षा, त्याच्यासाठी 60 मिनिटांचा तुम्हाला इथं टायमिंग देण्यात आलेला आहे। हे मित्रांनो इथं लक्षात घ्या। त्याच्यानंतर इथं तुम्हाला परीक्षा सेंटर कोणते असणार आहेत ते दिलेलं आहे। टेस्ट ही लोकल लँग्वेज मधून होणार आहे। तुमचं मेडिकल देखील तिथं घेतली जाणार आहे। मेडिकल एक्झामिनेशन नंतर तुमची फायनल सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट जी असणार आहे ती लागणार आहे। त्याचबरोबर बघा, परीक्षेसाठी जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट साठी 300 रुपये फक्त परीक्षा फी आहे आणि एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी यांच्यासाठी परीक्षा फी नील आहे। काही तर जनरल तुम्हाला इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत मित्रांनो। तुम्हाला वय आहे ते तुमचं 18 ते 23 वर्षाच्या दरम्यान वय असणं इथं आवश्यक आहे, हे देखील लक्षात घ्या मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशन असताना फी देखील आपल्याला ऑनलाईन भरायची आहे। त्याचबरोबर मित्रांनो,
तुमचं जे काही आधार आयडी आहे, पॅन कार्ड असणार आहे किंवा तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे, फोटो असणार आहे, व्यवस्थित तिथं अपलोड करायचे आहेत. ही जी काही माहिती आहे ती व्यवस्थित फिल करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भरणार आहे, फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर फॉर्मचे ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याची प्रिंटआउट आणि तुम्ही जी काही फी भरलेली आहे त्याची प्रिंटआउट घेऊन ठेवायची आहे. आपल्या मोबाईलमध्ये देखील सेव्ह करून ठेवायचे आहे. तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अतिशय चांगली भरती या ठिकाणी आलेली आहे. महाराष्ट्रासाठी 504 जागा आहेत. तर अशा पद्धतीनं ही चांगली भरती आलेली आहे आणि या भरतीचा निश्चितच महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांनी फायदा घ्यायचा आहे मित्रांनो. तर आपण बघा, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.